सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती. आज सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलन चालू आहे, ते म्हणजे कर्जमाफी आंदोलन. बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन केले आहे आणि या आंदोलनाचा प्रचंड असा शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे देखील तितकेच गरजेचे आहे. सध्या शेतकरी अनेक अडचणांमध्ये सापडला आहे. अतिवृष्टीसारखी गंभीर समस्या, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात येत आहेत. याच्यामुळे शेतकरी घेतलेले कर्ज बँकेमध्ये भरू शकत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यावरती कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि या सर्व गोष्टी घडत असताना शेतकऱ्यांचा जो शेतीमाल आहे त्याला सुद्धा योग्य प्रमाणात भाव भेटत नाही. कारण मार्केटमध्ये शेतीमाल आला की बाजार पाडले जातात आणि नंतर बाजार वाढले जातात. यामध्ये देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो आणि हे कर्ज फेडणेसुद्धा आता उत्पन्न निघत नसल्यामुळे अवघड झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भातील आंदोलनामध्ये राज्याचे महसूल मंत्री तसेच अनेक मंत्री या आंदोलनाच्या स्थळी मध्यस्थी करण्यासाठी आले होते. या आंदोलनाची स्थगिती द्यावी किंवा आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती मंत्र्यांनी केली असता आंदोलकाचे प्रमुख आदरणीय बच्चूभाऊ कडू यांनी आम्ही कुठल्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नाही, आम्हाला कर्जमाफी ही मिळाली पाहिजे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता आंदोलनाचे काय होणार हे देखील पाहणे गरजेचे आहे. यामध्ये कालच झालेल्या विमान अपघातामुळे उद्याचे आंदोलन हे स्थगित करण्यात आले आहे आणि पुढील आंदोलनाची दिशा लवकरच आपल्या चॅनलमार्फत कळवली जाईल. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आता पाहिली आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा.